हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सर्व कसे आहेत? बरे आहेत ना? छान असतील सर्व. मी इकडे मुगाची डाळ घेतली 1 वाटी. ती थोडीशी म्हणजे अर्धा तास पाण्यात भिजत टाकलेली, काढून घेतली. नंतर कढईमध्ये परतून घेतली बघा, थोडं तेल टाकून. कडकपणा आलेला त्याला. हे बघा तेल टाकलेलं आणि हलवून घेतली. इथं तवा गरम करत ठेवला, त्यामध्ये धने घेतले, तेजपत्ता आणि जिरे टाकलेले, लवंग टाकलेलं थोडंसं, आणि हलवून घेतले हे सगळं. थोडेसे जिरे नंतर पण टाकले, थोडे जास्त. असा खमंग असा वास येऊ राहिला त्याचा. आणि ही डाळ परत थोडीशी परतवली तव्यावरती, भाजून घेतली कडक पण आणलेला. हे बघा कसे झाले. आवाज येऊ राहिला त्याचा, कडक झाले पूर्ण. हे सर्व मटेरियल ना दळून घेतलं मी मिक्सरमध्ये. भाजलेला तर खूप छान वास येऊ राहिलाय. हे बघा अशी बनवून घेतलं. पूर्ण लीन पण नाही, थोडंसं मीडियम ठेवलं. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आणि नमक टाकला. हे बघा तांदळाचे बनवलेले, वाफेवर शिजवून घेतले. नंतर मैदा घेतला, तो छान असा कालून घेतला, सगळा गोळा बनवला एक. हा बघा, आणि थोडंसं लाटून घेतलं त्यामध्ये. आपण पुरी बनवतो त्या साईजचं बनवलेलं. त्यामध्ये हा मसाला बनवलेला तो भरला. आणि त्याची अशी पूड बनवून घेतली. काही गोल लाडू बनवलेले, गोल गोल आपण उंड बनवतो तसं. हे बघा, हातावर बनवलेली पुरी, आणि त्यामध्ये भरायचं काम चालू आहे त्याच्यात. हा उंडा बनवायचा गोल गोल, नंतर तो दाबून घ्यायचा थोडा.
हे शेप बनवायचे, नंतर ते तळून घ्यायचे. तुम्ही दुकानातली कचोरी खाली असेल, ही खाऊन बघा, खूप छान लागते आणि खूप टेस्टी पण लागू राहिली. थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची. हा बघा गोल्डन आला. आणि इकडच्या 2 पद्धतीच्या बनवलेल्या मी, तांदळाच्या